समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। जिल्हाधिकारी कार्यालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करून तब्बल 20 वर्ष एकाच खुर्चीवर बसून छुपे सत्ता केंद्र उभे करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून तात्काळ बदली करण्याची मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने निवेदनाद्वारे केली आहे। सदर आशयाचे निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आले आहे। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तथा अव्वल कारकून आप्पासाहेब पाटील यांच्यावर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने गंभीर आरोप केले आहेत। तब्बल 20 वर्ष एकाच ठिकाणी कार्यरत राहून त्यांनी छुपे सत्ता केंद्र उभे करत नागरिक व कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यापर्यंत पोहोचू न देणे, निर्णय प्रक्रियेवर अनधिकृत नियंत्रण ठेवणे आणि अधिकाराचा गैरवापर केल्याचा दावा करण्यात आला आहे। युनियनने या प्रकरणाची सखोल चौकशी, संबंधित कर्मचाऱ्याची बदली, सेवा नोंदीत नोंद आणि दोषींवर शिस्तभंगासह फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच 3 वर्षापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेऊन पारदर्शक यंत्रणा उभी करण्याची ही मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, कोषाध्यक्ष हिरामण भगत, शहर क्षेत्र अध्यक्ष मोहन साबळे, लहरीदास कांबळे, मेजर कुमार कांबळे, दीपक कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, विनोद साबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। आम्ही वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन जी संघटना ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करते, त्या संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे आम्ही निवेदन देत आहोत। आमच्या निवेदनाचा विषय असा आहे, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अण्णासाहेब पाटील व अनुराध कदम हे गेले 15 ते 20 वर्ष सांगली जिल्ह्यामध्ये तळ ठोकून आहेत। वास्तविक शासन निर्णयानुसार 3 वर्षाहून अधिक काळ कुठल्याही कर्मचाऱ्याला एका ठिकाणी काम करता येत नाही। शासकीय नियमांचा भंग करून हे कर्मचारी कायम स्वरूपी तळ ठोकून कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेले आहेत। नागरिक हे आपले हक्क, आपले निवेदन, आपल्या मागण्या देण्यासाठी कलेक्टर ऑफिसला जिल्ह्यातून, शिराळ्याहून, जतहून व 10 तालुक्यातून या सांगली या ठिकाणी येत असतात। परंतु आपल्या पदाचा गैरवापर करून हे कर्मचारी निवेदन देण्यास येणाऱ्या व्यक्तींना आरेरावीची भाषा करून त्यांना पिटाळून लावण्याचं काम करत आहेत। अशा कर्मचाऱ्यांची जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी व त्यांची खात्रीने चौकशी करावी अशी मागणी आमच्या संघटनेच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी करत आहोत। जर आमच्या मागणीची तात्काळ मागणी आमची जर पूर्ण झाली नाही तर आम्ही इथून पुढे आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने उग्र पद्धतीचं असेल आणि होणाऱ्या नुकसानास प्रशासन जबाबदार असेल असे आम्ही या निवेदनाद्वारे आमची बाजू मांडत आहे। आज आम्ही जिल्हाधिकारीमध्ये काही कर्मचारी 20-20 वर्ष या ठिकाणी तळ ठोकून आहेत, त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा केली असता असं लक्षात आलं, आप्पासाहेब पाटील नावाचे कर्मचारी सहाय्यक कारकून म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये PA म्हणून त्या ठिकाणी काम करतात। तर त्या ठिकाणी त्यांनी काम करत असताना अनेक वंचित सर्वसामान्य कष्टकरी लोक या ठिकाणी आपले ग्रहाने मांडायला जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे न्याय मागायला येत आलं असताना त्या ठिकाणी त्यांना पिटाळून लावणं आणि त्या ठिकाणी स्वतः PA असून देखील एक जिल्हाधिकारी असल्यासारखं वागणं किंवा लोकप्रतिनिधींना वेगवेगळ्या त्यांना हे देणं आणि सर्वसामान्यांना वेगळं न्याय देणं अशी भूमिका निभावणाऱ्या आप्पासाहेब पाटील ही गेले 20 वर्ष त्या ठिकाणी तळ ठोकून आहे। त्यामुळं त्यांना असं वाटायला की मी 20 वर्ष या ठिकाणी असल्यामुळं या जिल्हाधिकारी या बिल्डिंगचा किंवा या संपत्तीचा मालक झालो की काय अशी एक परिस्थिती त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निर्माण केल्यामुळं त्यांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्यावर देखील प्रचंड दबाव निर्माण झाल्यामुळं त्यांना तात्काळ या ठिकाणी हलवणं आवश्यक आहे आणि त्यांची बदली खऱ्या अर्थानं शासनाच्या नियमाप्रमाणे 3-3 वर्षामध्ये बदली करणं आवश्यक असताना तळ ठोकून 20 वर्ष आहेत। याच्या पाठीमागे गोड बंगाल काय, याच्या पाठीमागे त्यांच्या पाठीमागे कोण असा मोठा नेता आहे
ह्याची देखील चौकशी होणं आवश्यक आहे आणि त्या आप्पासाहेब पाटील यांची तात्काळ त्या ठिकाणी संबंधित सांगली जिल्ह्यातून तात्काळ बदली होणे आवश्यक तर आहेच, पण ही 20 वर्षे या ठिकाणी थांबून त्यांनी कोणकोणत्या प्रकारे या ठिकाणी पैशाच्या माध्यमातून भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला असं आम्हाला आढळून येतं आहे. त्यामुळे त्यांचे तात्काळ या ठिकाणी खात्याने चौकशी करावी, त्यांची तात्काळ या ठिकाणी सांगली जिल्ह्यातून बदली करावी. त्याचप्रमाणे अनुराध कदम म्हणून आहेत, तिने या ठिकाणी 12 वर्ष या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काम करतात. आम्हाला एवढंच या ठिकाणी या सांगायचं आहे, जिल्हाधिकारी प्रशासनानं याची दखल घेतली पाहिजे. जिल्हाधिकारी एक जबाबदार प्रमुख म्हणून त्या ठिकाणी कर्मचारी 3-3 वर्षाच्या वरती जो कोणी इतर कर्मचारी या ठिकाणी असेल, शासनाच्या नियमाप्रमाणे त्यांची बदली करणं आवश्यक आहे आणि ती बदली जिल्हाधिकारी माननीय जिल्हाधिकारी यांनी करावं अशी आमची विनंती आहे. वेळोवेळी कुणीतरी सांगणं आमच्यासारख्या वंचित युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगावं लागते, हे देखील अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यामुळे तात्काळ संबंधितांची या ठिकाणी सांगली जिल्ह्यातून त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात टाकावं आणि त्यांची खात्याने या ठिकाणी चौकशी करावी आणि या ठिकाणी जो काही कर्मचाऱ्यांना तो दबाव आणून ते जिल्हाधिकारी असल्यासारखं जे वागणूक करत आहेत त्याचा आम्ही जाहीर या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि तात्काळ हकालपट्टी त्यांची सांगली जिल्ह्यातून बदली होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. अन्यथा आम्हाला वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय उग्र पद्धतीने आंदोलन करावं लागेल. त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न निर्माण झाला, संबंधित सांगली जिल्ह्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि संबंधित प्रशासन याची नोंद घ्यावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.